आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। 2014 मध्ये ठाकरेंची शिवसेना कौरवाच्या भूमिकेत होती। 2014 ला 147 जागा देण्यास तयार असतानाही 151 वर अडून बसले। फडणवीसांचा ठाकरेंवर निशाणा, तर 151 जागांवर युवराज अडून बसल्यानं स्वतंत्र लढलो। फडणवीसांची आदित्य ठाकरेंवर टीका। 2014 ला भाजपचे वरिष्ठ युती तोडण्यासाठी आले होते। युती तुटू नये असं फडणवीसांचं मत होतं। 2014 ला एकेका जागेसाठी 72 तास चर्चा केलेली। राऊतांचं फडणवीसांना उत्तर। मंत्रालयामध्ये आता ऑनलाईन नोंदणी केल्यावरच प्रवेश मिळणार। राज्य सरकारच्या डीजी प्रवेश ॲपवर नोंदणी करून क्यूआर कोडद्वारे प्रवेश देण्यात येणार। राज्यामध्ये मागील वर्षामध्ये तब्बल 4240 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची विधानसभेत माहिती। लोकसभा राज्यसभेच्या आजी माजी खासदारांच्या वेतन आणि भत्त्यांमध्ये तब्बल 24% वाढ। 1 एप्रिल 2023 पासून ही वाढ दिली जाणार। राज्य सरकारकडून 11,150 शासकीय ग्रंथालयांचं डिजिटलायझेशन केलं जाणार। यंदा ग्रंथालयांसाठी 250 कोटींची तरतूद। विद्यापीठ अनुदान आयोगाकडून देशभरातील विद्यार्थी पालकांना बोगस विद्यापीठांमधील प्रवेशांबाबत जागरूक राहण्याचं आवाहन। काही संस्था यूजीसीच्या कायद्याचं उल्लंघन करून अवैधरित्या पदव्या देत असल्याचं निदर्शनास आल्यानं यूजीसीकडून खबरदारी। मराठवाड्यामध्ये 24 तासामध्ये 2 ते 3 शेतकरी जीवन संपवत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर। गेल्या 60 दिवसामध्ये तब्बल 161 शेतकरी आत्महत्या। 161 पैकी 30 शेतकरी कुटुंबीय मदतीसाठी पात्र। कल्याणमध्ये माजी नगरसेवकाला मारहाण केल्याचं प्रकरण। शिंदेच्या शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक। महिला कार्यकर्त्यांचं पोलिसांना निवेदन देत कारवाई करण्याची मागणी।